श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज सकाळी जवळजवळ आम्ही 7:15 दोघं पण दुकानात आलेलो. आणि जेवढ्या लवकर तुम्ही दुकानात जाऊन काम कराल तेवढं काम फास्ट होतं आणि सकाळ सकाळी काम उठतं पण. आणि वेळ झाला दुपारच्या वेळी नको वाटतं बघा करायला काम. त्यामुळे मी घरातलं काही आवरलं नाही. आज देवपूजा काही नव्हती कारण मला अडचण आलेली होती, त्यामुळं देवपूजा काही नव्हती. चहा वगैरे केला, पारोसा केला काढला. आणि स्त्रीला पण आज सुट्टी आहे कारण आज वार आहे रविवार. मग तो पण झोपलेला आहे, झोपून दे म्हटलं. आणि आम्ही दोघं आलेलो दुकानात. तर एक ड्रेस द्यायचा होता. मग ती पॅन्ट आणि मी टॉप तयार केला आणि यांनी पॅन्ट तयार केली. चला आता सविस्तर दाखवते मी बटन कशा पद्धतीने तयार करते. तर जे वरचा भाग असतो तो कापडात, ज्या कापडाचं आपल्याला बटन तयार करायचं आहे त्यामध्ये गुंडाळायचं आणि मॅचिंगच्या दोऱ्याने बरोबर त्याला दोरा गुंडाळायचा आणि पाठीमागून थोडंसं कापड ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. ज्या त्या ड्रेसला मॅचिंग बटन आपण तयार करू शकतो. ब्लाऊजलासुद्धा हे बटन आपण लावू शकतो. आणि अशा पद्धतीने तो आपण जे कापड कट करून घेतलं त्याला पाठीमागचा जो भाग असतो तो बसवून घ्यायचा दाबून. आणि त्यानंतर मशीनचं असं हे पोगर असतात बघा, ते पोगर व्यवस्थित मशीनला लावून घ्यायचे. ती स्प्रिंग पण असते बघा, स्प्रिंग वेगळी असते आणि आतला पोगर वेगळा, म्हणजे खालचा वेगळा आणि वरचा वेगळा असतो. आणि बरोबर त्यामध्ये ते बटन ठेवायचं आणि वरचा जो पोगर असतो तो त्याच्यावर व्यवस्थित बसवून घ्यायचा. आणि एक 3 ते 4 वेळा आपण ते जोराने दाबायचं असतं. आता मोठ्या बटनाला हा पोगर असतो आणि जे लहान बटन असते याच्यापेक्षा एक लहान साईज येते त्याला लहान पोगर असतात. आणि अशा पद्धतीने ते मशीन मग आपण दाबायचं असतं. जोरजोरात 2-3 वेळा दाबायचं म्हणजे ते बटन आपलं व्यवस्थित प्रेस होतं आणि खूप छान पद्धतीने बटणं तयार होतात. बघू शकता आपलं बटन तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने ही बटणं आपण तयार करू शकतो. हे मशीन आहे ते जवळजवळ 10 वर्षापूर्वी आम्ही 1500 रुपयाला घेतलेलं होतं. आत्ता त्याची किंमत किती आहे मला काय माहीत नाही, पण त्यावेळी 1500 रुपयाला घेतलेलं होतं. आणि हा ड्रेस आहे आणि त्या ड्रेसलाच मी ती बटणं लावणार आहे. आता जे आम्ही पॅचवर्क केलेलं आहे ते पॅन्टच्या कापडाचं केलेलं आहे. तशी पॅन्ट आहे आणि त्याच्यावर मग आता ही प्लेन निळी अशी बटणं मी तयार केलेली आहेत. आणि किती छान दिसत आहे बघा. आता सुईने याला टच करून घेणार. अशी डिझाईन आम्ही खूप म्हणजे करत होतो ह्याच्या आधी, पण आता पॅचवर्क थोडं कमी झालेलं आहे. आता शक्यतो सिम्पलच सगळी शिवत असतात. आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे, रिंकल पॅन्ट, ही शिवत आहेत. तोपर्यंत मी इकडं हातशिलाई वगैरे घातली आणि बटणं वगैरे त्याला काय शिवायला घेतली. कसली झाली? लवकर आलायसा कामाला? युद्ध थांबलं काय? हा शेजाऱ्यांचं काय कोणाचं हो, आता चाललंय ते हो शेजाऱ्यांचं कशाला. ते काय दमत्यात पुत्र पाठवून पळाले की घर कधीच दमून दमूनच हे करणार काय. ती बी थांबणार, ही पण थांबणार. आहे प्रेम सांगावं काय, जो पण अंगात रक्त तो पण हे करणार. कधी सपायचं खरं इकडं काय. आता आणि थोड्या दिवसांनी पेट्रोल बी मिळणार नाही. मिळते की नाही मिळाला काय मिळेल, मिळणार की गॅस टाक्या मिळणार. सगळं हे झालं म्हणजे सगळं थांबते, सगळं चालूच आहे ना. चालू आहे खरं काय सांगता येत नाही. थांबवाय पाहिजे होई. हा गोरगरीब मारायले त्याच्यात होई नाही. श्री आमचा झोपला आहे अजून. आम्ही दोघं आले सकाळी. श्री म्हटलं अजून झोपला आहे. पटकन तुला फोन आला पाहिजे, जाता तर देऊन जाय पाहिजे.
हे बघू शकता तुम्ही, पूर्ण असं बटणं आपली लावून झालेले आहेत. आणि हा ड्रेस आहे हा बांधणीचा आहे. बांधणीचे ड्रेस छान वाटतात, पण इस्त्री वेळच्या वेळी इस्त्री करावी लागते. आता शिवताना सुद्धा इस्त्री केल्याशिवाय त्याला शिवताच येत नाही, कारण पूर्ण प्रेस करून ते शिवून घ्यावं लागतं. आणि आमची रिंकल पॅन्ट थोडीशी मी दाखवते तुम्हाला आम्ही कोणत्या पद्धतीने शिवतो. वरती असा नेपा येतो पॅन्टला आणि पुढं पाठीमागं अशा चुन्या येतात. आता शक्यतो रिंकल पॅन्ट पण कमी झालेले आहेत, कोण शिवून घेत नाही, सगळी सिगार पॅन्टच शिवून घेत आहेत. हे बघू शकता, अशा पद्धतीने रिंकल पॅन्ट येते आणि ही पण पॅन्ट खूप छान पद्धतीने बसते. सगळ्यात आधी आम्ही खाली हुक असायचं तर त्याच्या पॅन्टा शिवत होतो, पण आता ते बंद झालेलं आहे आणि डायरेक्ट अशा पॅन्टा आलेल्या आहेत. त्यानंतर मी आले 12 वाजता घरात आणि यांचा डबा पण होता, स्वयंपाक करायचा होता, कंटाळा आलेला पण पर्याय नाही. आता मी आलं, लसूण आणि कांदा याची पेस्ट बनवून घेतलेली ती आधी घातली. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला, थोडीशी हळद घातली आणि गरम मसाला थोडासा घातला, मीठ घातलं आणि ते व्यवस्थित थोडंसं कच्चं तेल घातलं आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेतलं. आणि आज मी बनवणार आहे भरला दोडका. दोडकं तर एवढं महाग आहे, सगळाच भाजीपाला खूप महाग आहे. 25 रुपये पावशेर दोडका आहे. भाजीपाल्याच्या क्वालिटीवर पण त्याचा दर ठरतो. तर दोडके खूप छान होते, एकदम कोवळे असे दोडके होते. मग यांनी पावशेर दोडके आणलेले होते, सगळेच बनवले मी, कारण की डबा आणि आता खायला म्हणजे तेवढं लागतंच. आणि डबा जर असला तर कमीत कमी अर्धा किलो भाजी लागते बघा. पण आज पावशेरवरच आता म्हटलं उरकायचं, कारण रात्रीचं थोडंसं शिल्लक होतं. अशा पद्धतीने मग तो मसाला सगळा मी दोडक्यात भरून घेतला. थोडंसं खोबरं पण मी घातलेलं, कारण ओलं खोबरं होतं फ्रीजला, आपण जे गुढीपाडव्याला फोडलेलं होतं ते खोबरं होतं. तर ओलं खोबरंसुद्धा थोडंसं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटणामध्ये. आणि खूपच छान असं रबरबीत मी दोडका बनवलेला. पण दोडक्याबरोबर शक्यतो भाकरी चांगली लागते, पण यांना डब्याला चपाती पाहिजे होती, मग चपात्या केल्या मी. 2-2.5 पळी तेल घातलं. फोडणी काय तर सिंपलच आहे, कारण की आपण सगळं वाटणात बनवून आपण मसाला भरलेला आहे, त्यामुळे फोडणीत काही जास्त काही घालावं लागत नाही. तेल काढल्यानंतर थोडीशी मोहरी घातली आणि जो दोडका होता आपण भरून घेतलेला तो त्यामध्ये आहे असा घातला. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे, कारण की तेलात व्यवस्थित ते दोडके परतले पाहिजेत. का मसाला जो आहे तो कच्चा आहे, काहीही आपण भाजून घेतलं नाही. इथं तुम्ही जर सुकं खोबरं असेल तर तुम्ही ते भाजून घेऊ शकता तेलामध्ये. परत कांदासुद्धा भाजून घेऊ शकता. टोमॅटो असेल तर तोसुद्धा भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवला तरीसुद्धा चालेल. पण मला आता वेळच नव्हता, त्यामुळे मी आहे असं सिंपल बनवलं. आणि एका हाताने मी मोबाईल धरलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एका हाताने मी हलवत आहे, त्यामुळे कढई बघू शकता तुम्ही हलत आहे. आपला ट्रायपॉड मोडल्यामुळे सगळं हाताने शूटिंग करावं लागत आहे, त्यामुळं जास्त मला तुमच्यासोबत काय शेअर करता येत नाही. आणि कसं होतं बघा, घरातलं करायला गेले की बाहेरचं राहतं आणि बाहेरचं करायला गेले की घरातलं राहतं. तरी श्री आमचा थोडीशी म्हणजे थोडीफार मला मदत करत असतो. अंथरूण वगैरे ठेवणे म्हणजे किरकोळ जी कामं असतात ती करत असतो. एक थोडा वेळ मी तसंच मंद गॅस केला आणि झाकून ठेवलं, कारण तो मसाला सगळा व्यवस्थित तेलात भाजून दे म्हटलं. आणि त्यानंतर मग पाणी आपण ॲड करायचं आहे. तर आणखीन एकदा मी असं परतून घेतलं आणि त्यानंतर मग पाणी घातलेलं आहे. इथं तुम्ही गरम पाणी वापरला तरीसुद्धा चालेल, पण मी गार पाण्याचाच वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपला दोडका तयार झालेला आहे. आज सकाळी एक ड्रेस द्यायचा होता, त्यामुळे दुकानात गेलेले. अजून धुणं धुवायचं, मी स्वयंपाक केला, कारण आता यांचा डबा वगैरे असतो. दोडक्याची भाजी भरला दोडका केला आहे मी आज आणि चपात्या, भात झालेला आहे. आता जेवणार आणि मग कपडे धुवायचं आणि मग आपल्या कामाला आपण सुरुवात जायचं. परत जाताना मग सोडून जातील. भांडे वगैरे सगळे झालेले आहेत, 4 भांडे पडल्यात ते आता संध्याकाळी आल्यावर घासायचे. दोडका बघू शकता तुम्ही, जास्त असा घट्ट पण नाही पातळ पण असा रबरबीत केलेला आहे, छान झालेला आहे. खरं दोडका पण खूप महाग आहे, आता 25 रुपये पावशेर नकाला आणलेले, पण एकदम असा कोवळा दोडका होता.
त्यानंतर असं काही कपडे पण मी धुतलेले नव्हते, तर आता कपडे धुवून घेणार. आणि ही जी कपडे आहे त्यांची कामावरची ती काल मी भिजत घातलेली होती आणि आत्ता मी धुत आहे. कारण कामावरच्या कपड्यांना खूप वेळ लागतो धुवायला. सगळी काळी मिट्ट अशी कपडे ती असतात. तुम्हाला दाखवते मी केवढं काळं पाणी त्यातनं निघतं. आणि खूप असं म्हणजे ते भट्टीसमोर काम असल्यामुळं अंगावर सुद्धा असं ठिणग्या उडलेल्या असतात. कपडे अशी फाटली जातात. असं जाळी जाळी कपड्यांची बनली जाते. इथं बघू शकता हाताला त्यांच्या पूर्ण असं फाटलेलं आहे. हे पहा, असे भसकी भसकी कपड्यांना पडलेले असतात. त्यामुळं MIDCतलं काम हे खूप हार्डवर्क असतं. आणि MIDCमध्ये जे हार्डवर्क करतं त्याला कमी पगार देतात. आणि जे खुर्चीत बसून कामं करतात त्यांना जास्त पगार देतात. असं हे उलटं सूत्र आहे. म्हणजे काम करणाऱ्याला कमी पगार, त्यांचंच खातात. म्हणजे वरून पगार जास्त येतो, पण ही मधली लोक असते ही पगार कमी देतात. कारण की त्यांची पोटं भरायला पाहिजेत. जे हार्डवर्क करतात त्यांना पोटं नसतात आणि जे खुर्चीत बसतात त्यांना पोटं असतात. त्यामुळं त्यांची पोटं भरायला पाहिजेत. त्यांच्या जीवावरच ते खातात. जे काम हार्डवर्क करतं त्याला खरं म्हणजे जास्त पगार दिला पाहिजे, पण देत नाहीत. तर बघू शकता किती काळं पाणी निघत आहे. असं जर तुमच्या घरामध्ये कोणी कामाला असेल MIDCला, तर ती कपडे कसे धुवायचे, तर आदल्या दिवशीच एक शॅम्पूची पुडी आणि थोडासा निरमा वगैरे घालून भिजत ठेवायचं. जेवढं जास्त भिजेल तेवढी ती कपडे चटणं निघले जातात. त्यामुळे मी रात्रीच भिजत घातलेली होती. तर बघू शकता दुपारी 2-2:30 वाजता मी धुणं धुत होते. लगेच ती कपडे खळणं निघली. जास्त आपटावं किंवा चोळावं वगैरे लागत नाही. आणि आमच्या इथं आपटून चालतच नाही. एक वेळ खाली आपण दगड घातला आणि खाली असलो राहायला की दगड घालून दारात आपण बदादा बडवू शकतो, पण इथं काय बडवता पण येत नाही. त्यामुळे मी असं ही ट्रिक वापरते की बाबा जास्त वेळ कसं कपडे भिजतील हे बघते. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यांची कामावरची कपडे जे असतात ते आठवड्यातनं 1-2 ड्रेस तरी येतात. कारण खूप सोमवारी तर त्यांचं खूप म्हणजे असं मातीतच काम असतं. माती म्हणजे ती जी MIDCतली माती असते ती वेगळी असते, तर त्यातच काम असतं. पूर्ण सगळं पांढरं चिकट सगळं हे असतं त्या कपड्यांवर बसलेलं असतं. चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.